आजही आपल्या समाजामध्ये एक अतिशय चुकीची आणि खालची मानसिकता असणारे काही लोक राहतात। जेव्हा एखादा नवरा आपल्या बायकोची काळजी करतो, आपल्या बायकोचा आदर करतो, तिचा सन्मान करतो, तिला घरकामामध्ये मदत करतो, तेव्हा इथले हौशे नवशे गवशे त्याला एक टॅग लावतात। माहितीये काय? बायकोचा बैल किंवा बायकोचा गुलाम। अरे लाज वाटायला हवी अशी विकृत मानसिकता ठेवताना। जिच्या सोबत अग्नीच्या साक्षीने तुम्ही फेरे घेता, तिच्या सुखाची तुम्ही जबाबदारी घेता, तिला वचन देता आणि तिची काळजी करणं, तिचा सन्मान करणं खरंच गुलामगिरी आहे का? स्वतःच्या बायकोवर हात उचलून, तिच्यावर हुकूमत गाजवून, स्वतःच्याच बायकोला आपल्या पायाची दासी बनवून ठेवणारे स्वतःला काही वाघ समजतात। पण मला त्यांना एक सांगायचं आहे, तुम्ही वाघ नाही तर तुम्ही स्वतःच्या अहंकाराने जगणारे नामर्द आहात। आपल्या बायकोला राणीसारखं जपण्यासाठी आणि तिचा सन्मान करण्यासाठी 56 इंचाचा काळीज लागतो। तो घराबाहेर लढणारा सिंहासारखा राजा आहे, पण आपल्या माणसांसमोर, आपल्या हक्काच्या माणसांसमोर नमणारा एक माणूस आहे। ज्या महिलेकडे तिला जपणारा, तिची काळजी करणारा, तिचा सन्मान करणारा राजा माणूस आहे, त्याचा तिला सार्थ अभिमान असायलाच हवा। जय भीम, जय संविधान।